नमस्कार दोस्तोंनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. तर इथं काही विरगळ आहेत, हिरो स्टोन्स ज्यांना आपण म्हणतो, तिथं मांडण्यात आलेले आहेत. आणि इथं समोरच्या भागात आपल्याला दिसतोय हा टेम्पल. इथं एक टेम्पल आहे, आधुनिक आहे हे. तर जो काही आपलं हेमाडपंथी टेम्पल आहे त्यात आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण पंढरपूर तालुक्यातील तोंडले या गावामध्ये आलेलो आहोत. तर तोंडलेमधलं हे प्राचीन असं एक शिवमंदिर आहे. आणि या गावाचं वैशिष्ट्य असं की अनेक सुंदर विरगळं या गावामध्ये पाहायला मिळतात. तर याच्या बाजूला असलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं शिल्प आहे, विरगळच आहे. आणि हे आत्मसमर्पण विरगळ आहे. तर तुम्ही खाली पाहू शकता की इथं मध्यभागी एक व्यक्ती बसलेला आहे आणि त्याचा शिर म्हणजे गळा कट केलेला आहे. आणि गळा कट करून बाजूला एक व्यक्ती टोपल्यामध्ये घेऊन जाताना दिसतं. तर ह्यामागचं मुख्य कारण असं आहे, तर त्या काळामध्ये राजे महाराजे या गावावरून जात असत. त्याचं एक शिल्पांकन दुसऱ्या रखामध्ये दिसतं. आणि काही चाहते वर्ग असे असायचे आणि ते राजांच्या पुढं येऊन बसायचे आणि स्वतःचं गळा अर्पण करायचे. याचं कारण असं की येणारं संकट आपल्या राजावर येऊ नये आणि ते स्वतःवर ओढून घ्यायचे. अशा शिल्पाला कन्नडमध्ये वेळेवाळी शिल्प आणि मराठीमध्ये आत्मसमर्पण शिल्प म्हणतात. आणि हा विरगळाचाच भाग आहे, अत्यंत महत्त्वाचा आणि उल्लेखनीय आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 7 ते 8 असे आत्मसमर्पण शिल्प सापडलेले आहेत. तर त्यामधला हा एक महत्त्वाचा विरगळ आहे. आणि याच्यामध्ये आश्रित व्यक्ती जो मरण पावलेला आहे त्याला अप्सरा स्वर्गात घेऊन जातात आणि कैलासामध्ये गेले की अमर होतं, असं हे दुर्मिळ विरगळ आहे. तुमच्या गावामध्ये सुद्धा एक राजे आलते. राजे कुठं आलते हे हत्तीवर दिसलं नाही का, म्हणून हे मागं चामर वगैरे धरून आलेले आहेत. तर त्या काळामध्ये अशी व्यवस्था होती की राजे जर आपल्या गावापूर्ण चालले, म्हणजे लढाईला चालले असेल, कोणत्याही महत्त्वाचे प्रसंगी चालले, तर त्यांच्यावर कोणतं संकट येऊ नये म्हणून त्या काळामध्ये काही लोक मध्ये बसायचे आणि स्वतःचे गळे कापून द्यायचे. म्हणजे आत्मसमर्पण करायचे, जीव द्यायचे. माझं संकट राजावर येणारं ते स्वतःवर ओढून घ्यायचे. अशी घटना तुमच्या त्या काळामध्ये गावामध्ये घडलेली आहे. हा व्यक्ती मध्ये बसलेला आहे, आलं का लक्षात. आणि हा व्यक्ती चाकून याचा गळा कापलेत. हा गळा टोपलीत घालून राजा पुढे इथं दाखवण्यात आलेला आहे. आलं का, घेऊन चाललंय का मुंडकं इथं. हे राजा आहेत, हत्तीवर बसणारे म्हणजे मोठे व्यक्ती असतात. राज लढाई किंवा राजे लढाईला ते चाललेले आहेत. आणि मग त्यांना जमीन इनाम देण्यात येते की बाबा ह्यांनी आपल्यासाठी एवढं असं केलं, असं करायला नाही पाहिजे होतं. तर त्या काळामध्ये असे काही लोक होते. तर हा प्रसंग तुमच्या गावात घडलेला आहे, आलं का लक्षात. त्या व्यक्तीचा मुलगा आहे का नाही, टोपल्यात गेलेला व्यक्ती. मग हा वर जातो, शिवलिंगाची पूजा करून अमर होतो आणि ही पूजा आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण माळशिरस तालुक्यामधील तोंडले या गावामध्ये आलेलो आहोत. तर तोंडले गावामध्ये अत्यंत सुंदर असं एक महादेव मंदिर आहे. आणि ते महादेव मंदिर यादव काळातलं आहे. काळाच्या ओघामध्ये मंदिराची थोडी पडझड झालेली आहे, परंतु आतमध्ये मंदिर आजसुद्धा सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर ते मंदिर कसं आहे तर आता आपण प्रत्यक्ष आतून पाहूया. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर हा मंदिराचा सभामंडप आहे. सभामंडपामध्ये एका बाजूला 3 आणि एका बाजूला 3 असे 6 देवकोष्टक आहेत. तर यातील 2 देवकोष्टक रिकामे आहेत, तिसरंही रिकामे आहे. चौथ्यामध्ये मात्र अत्यंत सुंदर असं शिवपार्वतीची मूर्ती विराजमान आहे. तर तुम्ही पाहू शकता की एका बाजूला कार्तिकेय असणार आणि एका बाजूला गणपती मात्र खंडित स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. आणि मध्ये नागशिल्प आहे. आणि सभामंडपाच्या मध्यभागी छोटासा नंदी विराजमान आहे. आणि इथं आतमध्ये आल्यानंतर सभामंडप आणि गर्भगृहाला जोडणारा मधला भाग अंतराळ भाग आहे. आणि या अंतराळ भागामध्ये सुद्धा देव 2 कोष्टक असून ती रिकामी आहेत.
गर्भगृहामध्ये सुंदर असं एक शिवलिंग विराजमान आहे आणि त्याच्या मागं एक सुंदर असं शिवपार्वतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर सभामंडपाच्या एका बाजूला जर वर पाहिलं तर असं बांधकामामध्ये अनेक विरगळ त्यांनी वापरलेले दिसून येतात. त्यातला हा एक विरगळ आहे आणि जर पुढे आलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की ते 3 विरगळ त्यांनी बसवलेले आहेत. महत्त्वाचे विरगळ आहेत आणि भिंतीमध्ये जागोजागी अनेक रेखाचित्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलं हे एक रेखाचित्र आहे. हे हत्तीवर बसून एक व्यक्ती जात आहे असं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला देवकोष्टकामध्ये मोठ्या आकाराची एक भैरवीची मूर्ती विराजमान आहे आणि तिथं पाहू शकता इथं कावड परंपरा नक्कीच असणार म्हणून कावड स्तंभ दिसतो आणि समोरच्या देवळीमध्ये दिसणारं सुंदर असं हे आपलं सूर्यदेवताचं मूर्ती आहे तेही आपण पाहू शकतो. असं हे सुंदर असं बोंडलेतलं महादेव मंदिर उल्लेखनीय आहे.